नमस्कार मित्रांनो, समाज सुधारक या आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण अशा एका महामानवाचा प्रवास जाणून घेणार आहोत ज्यांनी अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला शिक्षणाचा प्रकाश दाखवला, ज्यांच्या संघर्षातूनच आज आपल्या हातातील पुस्तकं आणि डोक्यातील विचार जिवंत आहेत. होय, आपण बोलतोय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल. पण मित्रांनो, ज्योतिराव महात्मा होण्यापूर्वीचा त्यांचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का? वयाच्या 7व्या वर्षी शाळा सुटल्यानंतर शेतात राबतानाही ज्यांनी ज्ञानाची ओढ सोडली नाही, ज्यांना एका मुस्लिम शेजाऱ्याने आणि ख्रिश्चन मिशनरींनी साथ दिली, आणि ज्यांनी 1834 ते 1847 या 13 वर्षात शिक्षणाचं अग्निदिव्य पार केलं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुलेंच्या बालपणातील तो थरारक आणि प्रेरणादायी शैक्षणिक संघर्ष 20 भागांतून उलगडणार आहोत. जर तुम्ही आपल्या समाज सुधारक चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच महान क्रांतिकारकांचा इतिहास रंजक पद्धतीने मांडत असतो. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा खास भाग. भाग 1. क्रांतीचा उदय आणि जन्म. 11 एप्रिल 1827 रोजी पुण्याच्या शिरवळ तालुक्यातील कटगुण येथे एका माळी कुटुंबात ज्योतिरावांचा जन्म झाला. त्यांचे वडील गोविंदराव आणि आई चिमणाबाई. ज्योतिरावांचे पूर्वज पेशवे काळात फुलांचे व्यवसाय करत, म्हणून गोऱ्हे हे मूळ आडनाव मागे पडून फुले हे नाव रूढ झाले. ज्योतिरावांचा जन्म अशा काळात झाला जेव्हा समाज अज्ञानाच्या आणि जातीभेदाच्या बेड्यात जखडलेला होता. त्यांच्या जन्मानंतर अवघ्या 9 महिन्यांतच त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे छत्र हरवल्यामुळे ज्योतिरावांचे बालपण कठीण होते, परंतु नशिबाने ही त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची पहिली पायरी होती. भाग 2. सगुणाऊंचे संस्कार. आईच्या निधनानंतर ज्योतिरावांचा सांभाळ त्यांच्या आत्या सगुणाऊ क्षीरसागर यांनी केला. सगुणाऊ या एका मिशनरी कुटुंबात कामाला होत्या, त्यामुळे त्यांना आधुनिक विचारांची थोडी ओळख होती. त्यांनी ज्योतिरावांना मायेने वाढवलेचैच, पण त्यांच्यावर स्वाभिमानाचे संस्कारही केले. गोविंदरावांनी आपल्या मुलाला उत्तम वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतले. लहानगा ज्योती अत्यंत तल्लख बुद्धीचा होता. त्यांच्या खेळण्या बागडण्याच्या वयातच त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारची जिज्ञासा दिसत असे. सगुणाऊंनी लावलेली ही शिस्त आणि मायेची ऊब ज्योतिरावांच्या पुढील आयुष्यातील वैचारिक जडणघडणीचा पाया ठरली. भाग 3. प्राथमिक शिक्षणाची ओढ. 1834. वयाच्या 7व्या वर्षी म्हणजेच 1834 मध्ये ज्योतिरावांना प्राथमिक शाळेत घालण्यात आले. त्या काळी पुण्यात शिक्षणाचे वातावरण अतिशय संकुचित होते. केवळ ठराविक वर्गातील लोकांनाच शिक्षणाचा अधिकार होता. अशा स्थितीत गोविंदरावांनी ज्योतिरावांना शाळेत पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. ज्योतिराव शाळेत जाऊ लागले आणि त्यांनी अतिशय कमी वेळात मराठी वाचन, लेखन आणि साध्या गणितावर प्रभुत्व मिळवले. त्यांना पुस्तकांशी जणू मैत्रीच झाली होती. शाळेत शिकत असतानाच त्यांना समाजातील विविधतेची आणि विषमतेची पुसटशी जाणीव होऊ लागली होती. भाग 4. सनातनी विचारांचा अडथळा. ज्योतिराव उत्तम शिकत असतानाच समाजातील काही कर्मठ लोकांनी गोविंदरावांचे कान भरायला सुरुवात केली. शूद्रांच्या मुलाने शिकून काय करायचे? तू शिकला तर कुलधर्म सोडेल आणि बिघडेल, असे सल्ले त्यांना दिले जाऊ लागले. त्या काळातील सामाजिक दबाव इतका मोठा होता की गोविंदराव त्याला बळी पडले. त्यांना वाटले की मुलाने आपल्या वडिलोपार्जित कामात मदत केलेली बरी. समाजाच्या भीतीपोटी आणि परंपरांच्या दबावाखाली गोविंदरावांनी ज्योतिरावांना प्राथमिक शाळेतून बाहेर काढले. ज्योतिरावांच्या शिक्षणाला लागलेला हा पहिला मोठा ब्रेक होता, ज्याने त्यांना अस्वस्थ केले. भाग 5. शेतातील कष्ट आणि ज्ञानाची ओढ. शाळा सुटल्यानंतर ज्योतिरावांना वडिलांच्या फुलांच्या व्यवसायात आणि शेतीच्या कामात जुंपण्यात आले. ते दिवसभर शेतात राबत असत, पण त्यांचे मन पुस्तकांत अडकलेले होते. ते रात्रीच्या वेळी दिव्यात किंवा चंद्राच्या प्रकाशात लपून पुस्तके वाचत असत. कष्ट उपसतानाही त्यांची ज्ञानाची ओढ कमी झाली नाही. शेतात काम करणाऱ्या इतर मजुरांच्या व्यथा आणि अज्ञान पाहून त्यांना शिक्षणाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवू लागले. हा काळ त्यांच्यासाठी परीक्षेचा होता, पण ह्या संघर्षानेच त्यांना जीवनाचे खरे धडे दिले. भाग 6. शेजारी गफ्फार बेग मुन्शी. ज्योतिरावांच्या शेजारी गफ्फार बेग मुन्शी नावाचे एक उर्दू शिक्षक राहत होते.
ते ज्योतिरावांच्या कुशाग्र बुद्धीचे साक्षीदार होते. ज्योतिराव शेतात काम करून आल्यावरही कसे वाचतात हे त्यांनी पाहिले होते. मुन्शी साहेबांना जाणीव झाली की हा मुलगा सामान्य नाही. त्यांनी गोविंदरावांना समजावण्याचा प्रयत्न केला की मुलाला शिक्षण द्या, तो तुमचे नाव उज्ज्वल करेल. एका मुस्लिम शिक्षकाने एका हिंदू मुलाच्या शिक्षणासाठी दाखवलेली ही तळमळ भारतीय इतिहासातील सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण आहे. भाग 7. मिशनरी लिजिट साहेबांची भेट. मुन्शी साहेबांप्रमाणेच लिजिट साहेब नावाचे एक ख्रिश्चन मिशनरीसुद्धा ज्योतिरावांच्या संपर्कात आले. त्यांनी ज्योतिरावांची शिकण्याची जिद्द पाहून गोविंदरावांची भेट घेतली. त्यांनी गोविंदरावांना पटवून दिले की शिक्षण हा माणसाचा दागिना आहे आणि ज्योतिरावांमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता आहे. या दोन व्यक्तींनी म्हणजेच मुन्शी आणि लिजिट साहेब यांनी गोविंदरावांच्या वडिलांचे मन वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या परधर्मीय व्यक्तींच्या मदतीमुळेच ज्योतिरावांच्या शिक्षणाचे बंद झालेले दरवाजे पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता निर्माण झाली. भाग 8. स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश 1841. मुन्शी आणि लिजिट साहेबांच्या आग्रहामुळे अखेर 1841 मध्ये ज्योतिरावांना पुण्यातील प्रसिद्ध स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरले. या शाळेत केवळ पुस्तकी ज्ञानच दिले जात नव्हते, तर मानवी मूल्ये आणि विज्ञानाची ओळख करून दिली जात असे. ज्योतिरावांना तिथे जगभरातील विचारवंतांचे साहित्य वाचायला मिळाले. या शाळेतील वातावरणाने त्यांच्यातील सुप्त क्रांतीला खतपाणी घातले. आता ज्योतिराव केवळ मराठीच नाही, तर इंग्रजी भाषेतूनही ज्ञान ग्रहण करू लागले होते. भाग 9. इंग्रजी भाषेची ताकद. इंग्रजी शिकल्यामुळे ज्योतिरावांना जागतिक साहित्याची दारे खुली झाली. त्यांनी थॉमस पेन, वॉशिंग्टन आणि इतर पाश्चिमात्य विचारवंतांचे ग्रंथ वाचले. त्यांना समजले की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये जगाला बदलू शकतात. इंग्रजी शिक्षण हे त्यांच्यासाठी केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नव्हते, तर ते अन्यायाविरुद्ध लढण्याचे हत्यार बनले. त्यांनी इंग्रजीच्या माध्यमातून मानवी हक्कांचा अभ्यास केला आणि भारतीय समाजातील गुलामगिरीचा तुलनात्मक विचार सुरू केला. या भाषेने त्यांना वैचारिक समृद्धी दिली. भाग 10. सावित्रीबाईंशी विवाह 1840 मध्ये. ज्योतिरावांचे शालेय शिक्षण सुरू असतानाच 1840 मध्ये त्यांचा विवाह 9 वर्षांच्या सावित्रीबाईंशी झाला. ज्योतिराव तेव्हा अवघे 13 वर्षांचे होते. लग्नानंतरही त्यांनी आपले शिक्षण थांबवले नाही. उलट त्यांनी एक क्रांतिकारी विचार केला, आपल्या पत्नीलाही शिक्षित करण्याचा. त्यांनी सावित्रीबाईंना घरीच शिकवायला सुरुवात केली. एका बाजूला स्वतःचा शालेय अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला पत्नीला शिक्षणाचे धडे, असा दुहेरी संघर्ष ज्योतिरावांनी लीलया पेलला. सावित्रीबाईंच्या रूपाने त्यांना आयुष्याचा खरा जोडीदार आणि वैचारिक सोबती मिळाला. भाग 11. लहुजी वस्ताद साळवे यांची साथ. ज्योतिराव केवळ पुस्तकी किडा नव्हते. त्यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत शरीर सौष्ठन, दांडपट्टा आणि नेमबाजीचे धडे घेतले. लहुजी वस्ताद हे मांग समाजातील होते आणि त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध चीड होती. त्यांनी ज्योतिरावांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवले. लहुजींकडून ज्योतिरावांना समाजातील तळागाळातील लोकांच्या दुःखाची थेट ओळख झाली. मानसिक आणि शारीरिक शक्तीचा हा संगम ज्योतिरावांच्या व्यक्तिमत्वातून दिसू लागला. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी केवळ बुद्धी नाही, तर मनगटात ताकदही लागते, हे त्यांना इथेच उमजले. भाग 12. राईट्स ऑफ मॅनचा प्रभाव. स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये असताना ज्योतिरावांच्या हाती थॉमस पेन यांचे राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक पडले. या पुस्तकाने त्यांच्या विचारांची दिशाच बदलून टाकली. प्रत्येक माणूस जन्मतः स्वतंत्र आहे आणि त्याला समान अधिकार आहेत, हा विचार त्यांना पटला. भारतीय समाजात जन्मावर आधारित श्रेष्ठत्व कसे लादले गेले आहे याचे विश्लेषण ते करू लागले. या ग्रंथामुळे त्यांच्यातील सत्यशोधक जागा झाला. मानवी हक्कांसाठी आयुष्य वेचण्याची प्रेरणा त्यांना या शालेय जीवनातील वाचनातूनच मिळाली. भाग 13. शालेय जीवनातील भेदभावाचा अनुभव. शाळेत जात असताना आणि बाहेर वावरताना ज्योतिरावांनी जातीभेदाचे विदारक रूप जवळून पाहिले. अनेकदा त्यांना आणि त्यांच्या मित्रांना केवळ जातीमुळे हीन वागणूक मिळे. या अनुभवांनी त्यांच्या मनात राग नाही, तर परिवर्तनाची जिद्द निर्माण केली.
त्यांना जाणीव झाली की जोपर्यंत समाज शिक्षित होत नाही तोपर्यंत ही विषमता नष्ट होणार नाही. त्यांनी ठरवले की आपले शिक्षण हे केवळ स्वतःच्या उन्नतीसाठी नसून संपूर्ण समाजाला या चिखलातून बाहेर काढण्यासाठी असेल. भाग 14. बुद्धिप्रामाण्यवादाचा स्वीकार. ज्योतिरावांनी शालेय शिक्षणातून विज्ञानाची गाज धरली. चमत्कार, अंधश्रद्धा आणि पुराणातील भाकड कथांवर त्यांनी विश्वास ठेवणे बंद केले. त्यांनी प्रत्येक गोष्टीला तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासायला सुरुवात केली. यालाच बुद्धिप्रामाण्यवाद म्हणतात. शिक्षणाने त्यांना प्रश्न विचारायला शिकवले. धर्माच्या नावाखाली चालणारी लोकांची पिळवणूक त्यांना अस्वस्थ करू लागली. ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या मनात इतका प्रखर झाला होता की आता ते कोणत्याही जुन्या आणि चुकीच्या परंपरांना मानायला तयार नव्हते. भाग 15. शिक्षणातील यश. 1847. अनेक अडथळे, सामाजिक विरोध आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत 1847 मध्ये ज्योतिरावांनी आपले माध्यमिक शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. त्या काळात बहुजन समाजातील एखाद्या तरुणाने मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेणे ही एक ऐतिहासिक घटना होती. त्यांच्या यशाने गोविंदरावांनाही अभिमान वाटला. ज्योतिराव आता एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत तरुण म्हणून समाजासमोर उभे होते. त्यांच्याकडे सरकारी नोकरी करून ऐशोआरामात जगण्याची संधी चालून आली होती, पण त्यांच्या डोक्यात वेगळीच चक्रे फिरत होती. भाग 16. नोकरी की समाजसेवा. शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्योतिरावांपुढे 2 मार्ग होते. एक म्हणजे ब्रिटिश राजवटीत मोठी नोकरी स्वीकारून स्वतःचे आयुष्य सुखी करणे आणि दुसरा म्हणजे समाजाच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून देणे. त्यांनी दुसरा आणि कठीण मार्ग निवडला. त्यांना वाटले की जर मी केवळ स्वतःचा विचार केला तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग. समाजातील हजारो ज्योती अजूनही अंधारात आहेत, त्यांना प्रकाशात आणणे हे माझे कर्तव्य आहे. हा निर्णय त्यांच्या जीवनातील महापुरुषाकडे जाणारा प्रवास ठरला. भाग 17. ज्ञानाचा दिवा घरोघरी नेण्याचा संकल्प. ज्योतिरावांनी ओळखले की स्त्रिया आणि अस्पृश्य समाज शिक्षणापासून वंचित असल्यामुळेच भारत मागे राहिला आहे. त्यांनी आपला मोर्चा स्त्री शिक्षणाकडे वळवला. 1848 मध्ये त्यांनी पुण्यात भेडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. हा त्यांच्या संघर्षाचा परिपाक होता. जे शिक्षण त्यांनी मिळवले ते आता ते समाजाला वाटू लागले. ही शाळा म्हणजे भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया होता. ज्योतिरावांचे शिक्षण आता प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरले होते. भाग 18. अष्टपैलू समाज सुधारकाची जडणघडण. 1847 पर्यंतचा त्यांचा शैक्षणिक प्रवास पाहिला तर लक्षात येते की त्यांनी केवळ पुस्तके वाचली नाहीत तर समाज वाचला. त्यांनी गणितापासून विज्ञानापर्यंत आणि इतिहासापासून साहित्यापर्यंत सर्व विषयांचा अभ्यास केला होता. त्यांची भाषा प्रभावी होती आणि विचार तर्कशुद्ध होते. त्यांच्या लेखनातून आणि भाषणातून ही वैचारिक स्पष्टता जाणवत असे. शिक्षणाने त्यांना दिलेला आत्मविश्वास इतका मोठा होता की ते मोठमोठ्या पंडितांशी शास्त्रार्थ करायलाही घाबरत नसत. भाग 19. 1834 ते 1847 एक सिंहावलोकन. या 13 वर्षांच्या कालखंडात ज्योतिरावांनी अज्ञानाचा अंधार, वडिलांचा विरोध, समाजाची निंदा आणि गरिबीचा संघर्ष पाहिला. पण गफ्फार बेग आणि लिजिट साहेबांसारख्या माणसांच्या मदतीने त्यांनी यशाचे शिखर गाठले. हा प्रवास आपल्याला शिकवतो की शिक्षणासाठी जिद्द असेल तर संपूर्ण जग तुम्हाला मदत करायला उभे राहते. ज्योतिरावांच्या या संघर्षातूनच महात्मा घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यांनी लावलेल्या या शिक्षणरूपी रोपट्याचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे. भाग 20. उपसंहार आणि वारसा. महात्मा ज्योतिराव फुले यांचा बालपणातील शैक्षणिक संघर्ष हा आजच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे. विद्येविना मती गेली हा त्यांचा सिद्धांत आजही तितकाच लागू पडतो. त्यांनी केवळ स्वतः शिक्षण घेतले नाही तर शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केले. आज आपण जे मुक्त शिक्षण घेतो त्यामागे ज्योतिरावांचे ते 13 वर्षांचे अग्निदिव्य आहे. क्रांतीचा हा सूर्य पुण्यातून उगवला आणि त्याने संपूर्ण भारताचा सामाजिक कोपरा प्रकाशमान केला. ज्योतिरावांना विनम्र अभिवादन.